घाटला मुंबई संघ डीके चषक 2024चा अंतिम मानकरी. खार सापोली संघ उपविजेता. पेणमध्ये 1 लाख रुपये बक्षिसाचे सामने संपन्न. पेण येथील समाजसेवक दत्ता कांबळे यांनी नगरपालिकेच्या भव्य मैदानावर टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या चुरशीच्या सामन्यात घाटला मुंबई संघ अंतिम विजेता ठरला, तर खार सापोली पेण संघ उपविजेता ठरला. पेण तालुक्यामध्ये भव्य दिव्य नियोजनासह 1 लाख रुपये पारितोषिक असलेल्या टेनिस क्रिकेट सामन्यांचे वक्रतुंड मित्रमंडळांकडून आयोजन करण्यात आले होते. सामन्यातील मालिकावीर घाटला संघाचा प्रीतम म्हस्के याला हिरो कंपनीची मोटारसायकल बक्षीस देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर झालेल्या या क्रिकेट सामन्यात पनवेल, नवी मुंबई, भिवंडी, ठाणे, पेण, अलिबाग, उरण, महाड, रोहा, खोपोली, कर्जत आदी शहरातील 32 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये मुंबईचा पराग 11 घाटला संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. त्यास 1 लाख रुपये रोख रक्कम व भव्य ट्रॉफी देण्यात आली, तर पेण तालुक्यातील आयुष चॅलेंजर खारसापोली पेण संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. त्यास 50,000 रुपये रोख व भव्य ट्रॉफी देण्यात आली. तृतीय क्रमांक भूमी 11 फणसडोंगरी पेण संघास 25,000 रोख व ट्रॉफी व चतुर्थ क्रमांक रामवाडीचा राजा संघास 25,000 व ट्रॉफी देण्यात आली. सदर सामन्यांचे मालिकावीर घाटला संघाचा प्रीतम म्हस्के याला हिरो कंपनीचे मोटारसायकल बक्षीस देऊन गौरवण्यात आले. तर यावेळी पेण पत्रकार, पेण पोलीस, डॉक्टर आणि वक्रतुंड मंडळ पेणमध्ये मैत्रीपूर्ण लढत खेळण्यात आली. यामध्ये पेण पत्रकार अंतिम विजेते तर वक्रतुंड मंडळ उपविजेता ठरला. सदर सामन्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, माजी आमदार धैर्यशील पाटील, भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, माजी आमदार तुकाराम काते, माजी आमदार पंडित पाटील, युवा नेते विक्रांत भास्कर जाधव, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, समाजसेवक दत्ता कांबळे, श्रीमती साधना कांबळे, पोलीस सहाय्यक आयुक्त धनाजी क्षीरसागर, पेण DYSP शिवाजी फडतरे, अलिबाग DYSP अरुण भोर, मुख्याधिकारी जीवन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य DB पाटील, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, दादर सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख प्रदीप वर्तक, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत, शिवसेना शिंदे गटाचे रुपेश पाटील, नगरसेवक निवृत्ती पाटील, माजी नगरसेवक समीर म्हात्रे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा कडू, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, विजय मोकल, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष झेन नाईक, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विकास पाटील, प्रसिद्ध गायक परमेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर सामने पार पाडण्यासाठी डीके चषक वक्रतुंड मित्रमंडळाचे मंगेश पाटील, राजू कांबळे, राजू कडू, लल्ला वास्कर, विनायक पाटील, स्वप्नील पाटील, ओमकार डाकी, शुभम पाटील, रोहन पाटील, सूरज म्हात्रे, सचिन म्हात्रे, नारायण पाटील, प्रवीण पाटील, गजानन पाटील, संदेश पाटील, समीर म्हात्रे, रोहित पाटील, जयेश पाटील, अक्षय कोळी व इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर क्रिकेट सामन्यात पंच म्हणून संतोष चौधरी, प्रवीण आंद्रे यांनी काम पाहिले, तर समालोचन रोशन पाटील, सुभाष टेंबे, परमेश पाटील आदींनी केले. महामुंबईसह सुनील पाटील, पेण. आणि हे मात्र या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण थोडक्यामध्ये आटपतोय. आपण सर्व मंडळी या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित राहिलात, या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा सदिश आभार व्यक्त. या तिघांच्या शुभ हस्ते मी चतुर्थ क्रमांक देतो रामवाडीचा राजा टीमला अतुल वगैरे चला देण्यासाठी मी विनंती करतो. आदरणीय जगदीश ठाकूर, त्यांच्या बरोबर DB पाटील साहेब, महाराष्ट्र पोलीस आहेत आणि बघा 1000 रुपये पारितोषिक 2 विकेटसाठी होते. ज्यांनी 2 विकेट घेतले त्यांना दिले जाईल. जितेश आणि या सर्वांचं पुन्हा एकदा मी बक्षीस वितरणासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा धन्यवाद देईन. आपण या ठिकाणी या वर्षामध्ये या